एस एस सक्सेस पॉईंटमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण 1 ते 16 मार्च यामधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करू. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण 2026 कधी जाहीर झाले? उत्तर आहे 15 मार्च 2026. प्रश्न 2, 15 मार्च 2026 रोजी इस्रोने कोणत्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले? उत्तर EOS-09 पृथ्वी निरीक्षण उपग्रह. प्रश्न 3, जागतिक ग्राहक हक्क दिन 2026 ची मुख्य थीम काय होती? उत्तर शाश्वत उपभोग आणि उत्पादनासाठी ग्राहकांचे सक्षमीकरण. प्रश्न 4, स्विस ओपन 2026 बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? उत्तर लक्ष्य सेन. प्रश्न 5, 2026 च्या सार्क शिखर परिषदेचे यजमानपद कोणत्या देशाकडे आहे? उत्तर नेपाळ. प्रश्न 6, नॅशनल डॅम सेफ्टी ऑथॉरिटीच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 7, जागतिक आनंद अहवाल 2026 नुसार सलग कितव्या वर्षी फिनलंड पहिल्या स्थानी आहे? उत्तर 9व्या वर्षी. प्रश्न 8, मार्च 2026 मध्ये भारताच्या कोणत्या शेजारील देशात निवडणुकांचे निकाल जाहीर झाले? उत्तर आहे श्रीलंका. प्रश्न 9, 16 मार्च रोजी भारतात कोणता राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो? उत्तर राष्ट्रीय लसीकरण दिवस. प्रश्न 10, सुजल गाव ID उपक्रम कोणत्या मोहिमेअंतर्गत सुरू झाला? उत्तर जल जीवन मिशन. प्रश्न 11, कोणत्या युरोपीय देशाने नवीन पर्यावरण संरक्षण कायदा लागू केला? उत्तर जर्मनी. प्रश्न 12, जागतिक वन्यजीव दिन 2026 कधी साजरा झाला? उत्तर 3 मार्च. प्रश्न 13, कोणत्या भारतीय IT कंपनीने युरोपमधील सर्वात मोठा डेटा सेंटर प्रकल्प जाहीर केला? उत्तर TCS. प्रश्न 14, राष्ट्रीय सुरक्षा दिन 2026 कधी साजरा झाला? उत्तर 4 मार्च. प्रश्न 15, महिला उद्योजकांसाठी केंद्र सरकारने कोणती नवीन योजना सुरू केली? उत्तर नारी प्रगती योजना. प्रश्न 16, बायोलॉजिकल डायव्हर्सिटी अमेंडमेंट बिल कोणत्या सभागृहात मंजूर झाले? उत्तर लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीमध्ये. प्रश्न 17, जागतिक किडनी दिन 2026 कधी साजरा झाला? उत्तर 12 मार्च. प्रश्न 18, शून्य भेदभाव दिवस कधी पाळला जातो? उत्तर 1 मार्च. प्रश्न 19, कोणत्या राज्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2.0 अंतर्गत मदत वाढवली? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 20, शास्त्रज्ञ डॉक्टर AP शर्मा कोणत्या संस्थेशी संबंधित होते? उत्तर DRDO. प्रश्न 21, कोणत्या रेल्वे स्टेशनला ग्रीन रेल्वे स्टेशन चे प्लॅटिनम मानांकन मिळाले? उत्तर वाराणसी रेल्वे स्टेशन. प्रश्न 22, जागतिक हवामान दिन 2026 कधी आहे? उत्तर 23 मार्च. प्रश्न 23, BBC स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर 2025-26 पुरस्कार कोणाला मिळाला? उत्तर मनू भाकर. प्रश्न 24, 10 मार्च रोजी कोणत्या दलाचा स्थापना दिवस साजरा झाला? उत्तर CISF. प्रश्न 25, जगातील सर्वात उंच बुद्ध मूर्तीचे अनावरण कोठे नियोजित आहे? उत्तर आहे लडाख. प्रश्न 26, जागतिक गणित दिन
कधी साजरा होतो? उत्तर 14 मार्च. प्रश्न 27. डिजिटल पेमेंटसाठी भारताने कोणत्या देशाशी करार केला? उत्तर जपान. प्रश्न 28. 2026च्या रणजी ट्रॉफीचे विजेतेपद कोणी जिंकले? उत्तर मुंबई. प्रश्न 29. जागतिक आयुष परिषद कोठे आयोजित केली होती? उत्तर नवी दिल्ली. प्रश्न 30. भारतातील पहिल्या सेमीकंडक्टर फॅब प्लांटचे उद्घाटन कोठे झाले? उत्तर गुजरात, धोलेरा. प्रश्न 31. जागतिक चिमणी दिन 2026 कधी आहे? उत्तर 20 मार्च. प्रश्न 32. ॲग्रो फॉरेस्ट्री धोरण 2026 कोणी जाहीर केले? उत्तर कृषी आणि पर्यावरण मंत्रालय. प्रश्न 33. नाटोचा 33वा सदस्य देश कोणता? उत्तर स्वीडन. प्रश्न 34. मार्च 2026 पर्यंत किती भारतीयांनी आभा कार्ड काढले आहे? उत्तर 60 कोटी. प्रश्न 35. मिस वर्ल्ड 2026 स्पर्धा कोणत्या देशात पार पडली? उत्तर भारत. प्रश्न 36. एक राज्य एक निवडणूकला विरोध करणारा ठराव कोणी मंजूर केला? उत्तर केरळ. प्रश्न 37. जागतिक झोप दिन 2026 कधी साजरा झाला? उत्तर 13 मार्च. प्रश्न 38. नो स्मोकिंग डे 2026 कधी पाळला गेला? उत्तर 11 मार्च. प्रश्न 39. कोणत्या व्याघ्र प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार मिळाला? उत्तर ताडोबा अंधारी. प्रश्न 40. NSDCने कौशल्य विकासासाठी कोणाशी करार केला? उत्तर मायक्रोसॉफ्ट. प्रश्न 41. 15 मार्च रोजी कोणत्या ऐतिहासिक आंदोलनाचा वर्धापन दिन होता? उत्तर दांडी यात्रा. प्रश्न 42. NHAI ने टोलसाठी कोणते नवीन तंत्रज्ञान सुरू केले? उत्तर सॅटेलाइट आधारित टोलिंग GPS. प्रश्न 43. ऑस्कर 2026 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता ठरला? उत्तर ओपेनहायमर. प्रश्न 44. गगनयान मोहिमेचे मुख्य कमांडर कोण आहेत? उत्तर प्रशांत बालकृष्णन नायर. प्रश्न 45. चंद्रावर मानवी वस्तीसाठी इस्रोला कोणता देश मदत करणार? उत्तर जपान. प्रश्न 46. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? उत्तर राजीव कुमार. प्रश्न 47. मोबाईल व्हॅक्सिनेशन युनिट सुरू करणारे राज्य कोणते? उत्तर महाराष्ट्र. प्रश्न 48. कोणत्या भारतीय लेखकाला बुकर पुरस्कारासाठी नामांकित केले आहे? उत्तर अरुंधती रॉय. प्रश्न 49. ग्रीन हायड्रोजन मिशन अंतर्गत मार्च 26चे उत्पादन किती? उत्तर 2 दशलक्ष टन. प्रश्न 50. भारतात सध्या एकूण किती रामसर स्थळे आहेत? उत्तर अंदाजित 85. तर हे होते दिनांक 1 ते 16 मार्च 2026 मधील चालू घडामोडी या विषयावर आधारित प्रश्नोत्तरे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक व शेअर करा. धन्यवाद.